बघा, काल पवित्र पोर्टलवर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली म्हणा किंवा ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं अशा उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलवर ज्या व्यवस्थापनामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं, ज्या आस्थापनामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं, त्या शाळेचं नाव किंवा त्या आस्थापनेचं नाव तिथं दिसतंय. मग आता पुढचा मुद्दा येतो, की जे 19,000 जागा होत्या, त्या 19,000 जागांपैकी फक्त 13,000 जागांचीच उमेदवारांची निवड जी आहे ती झाली. मग उरलेल्या जवळ-जवळ 6,500 उमेदवारांचं काय झालं किंवा ते का भरल्या नाही गेले? तर कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, तर त्यामध्ये पण मी सांगितलंय. आज आपण त्या संदर्भात इत्थंभूतपणे माहिती घेऊया, की त्या जागा का भरल्या गेल्या नाही? त्या न भरलेल्या जागांचा फायदा तुम्हाला कसा होईल? म्हणजे ज्यांची अजून अंतिम निवड झाली नाही, ज्यांचं फायनल सिलेक्शन काही मार्कांनी राहून गेलं, अशा उमेदवारांना याचा फायदा कसा होईल? आणि अजून तुमच्यासाठी नॉन इंटरव्ह्यूच्या म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यूच्या अपॉर्च्युनिटीज कशा अजून रेडी आहेत? तुम्हाला पुढे काय करायचे? ओव्हरऑल कन्व्हर्टेड राउंड काय असतो? त्याची प्रक्रिया कशी होते? इन शॉर्ट या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. बघा, मी आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ टाकले तेवढे पूर्ण अभ्यासपूर्ण माहिती घेऊन टाकलेले आहेत. त्यामुळे अजूनही जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशी ऑथेंटिक विथ पुराव्यासहित माहिती देणारा एकमेव मी व्यक्ती आहे, हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. असो, कालची लिस्ट जर तुम्ही बघितली, कालची यादी जर तुम्ही बघितली, तर काल जे फायनल सिलेक्शन झालं त्यावेळेस एक नोटीस आली होती, एक सूचना आली होती, की एकूण 1ली ते 5वी असेल, 6वी ते 8वी असेल, 9वी 10वी असेल किंवा 11वी 12वी म्हणजे 1ली ते 12वी च्या एकूण जागा किती अपलोड झाल्या होत्या मुलाखतीशिवाय डायरेक्ट सिलेक्शनच्या, त्या होत्या 19,756. पण ॲक्चुअल जेव्हा सिलेक्शन झालं, जेव्हा निवड यादी लागली, तेव्हा फक्त 13,119 लोकांचीच निवड यादी लागली. म्हणजे जवळ-जवळ 6,500 जागा ज्या आहेत, 6,500 जागा या अजून फायनल सिलेक्शनमध्ये झाल्या नाही किंवा घेतल्या नाही किंवा रिकाम्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. मग या 6,500 जागा नेमक्या कोणत्या प्रवर्गाच्या आहेत किंवा कोणत्या कॅटेगरीच्या आहेत? बघा, आरक्षणामध्ये 2 गोष्टी, एक उभं आरक्षण, एक आडवं आरक्षण. उभं आरक्षण म्हणजे जातीनिहाय, प्रवर्गानिहाय आरक्षण आणि जे आडवं आरक्षण आहे, आडवं आरक्षण म्हणजे नेमकं कोणतं आरक्षण? समांतर आरक्षण म्हणजे कोणतं आरक्षण? त्या प्रवर्गातल्या स्पेसिफिक आणखी उपप्रवर्ग ज्याला आपण म्हणूया ओबीसी पण महिला किंवा ओबीसी दिव्यांग, ओबीसी अंशकालीन, ओबीसी तुमचे याच्यावाले उमेदवार असतील, माजी सैनिक असतील, तर हे झालं आडवं आरक्षण. मग उभं आरक्षण आणि आडव्या आरक्षणामध्ये त्या विषयाच्या जागा भरणं आवश्यक असतात. पण त्या जागा भरल्या नाही. त्याच्यामागचं कारण काय? की त्या आरक्षणामध्ये बसणारे एकूण जे माजी सैनिक आहेत 15% जागा त्यांच्यासाठी ज्या रिझर्व्ह ठेवल्या होत्या आणि अंशकालीन उमेदवारांसाठी 10% जागा, या जागा रिक्त राहिलेल्या आहेत कारण ते उमेदवार उपलब्ध झालेले नाहीयेत. पहिला मुद्दा. सोबत अनुसूचित जमाती ज्या आहेत, अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात जे बांधव येतात किंवा जे उमेदवार येतात, ते सुद्धा उपलब्ध झाले नाहीत. म्हणजे जेवढे पाहिजे होते तेवढे उपलब्ध झाले नाही. सोबत पेसा अंतर्गत जे अनुसूचित जमातीची जागा असतात किंवा प्रवर्गाच्या जागा येतात, ते उमेदवार सुद्धा अवेलेबल झालेले नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये या जागा रिक्त राहिल्या. मग आता या जागा रिक्त राहिल्या, तर याचा अर्थ असा आहे, की पहिल्या फेरी अंती हे उमेदवार जे आहेत, हे आता भेटलेले नाहीयेत. तर ऑफकोर्स आता जेवढ्या लोकांनी उमेदवारांनी फॉर्म भरला होता, तेच हे उमेदवार आहे. याच्या व्यतिरिक्त तर कोणते उमेदवार भेटणार नाही. म्हणजे याचा अर्थ, की त्या कॅटेगरीचे किंवा त्या प्रवर्गाचे, त्या समांतर आरक्षणाचे ते उमेदवार अवेलेबलच नाहीयेत, की जेवढ्या जागा आहेत तेवढे उमेदवारच अवेलेबल नाहीत. मग या जागा रिक्त राहिल्या. आता या जागा रिक्त राहिल्या तर पुढे काय होईल? सदर समांतर आरक्षणातील उमेदवार बघा, आता ही महत्वाची न्यूज आहे किंवा महत्वाची गोष्ट आहे. बघा ही लाईन, सदर समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने कन्व्हर्टेड राऊंड घेऊन भरण्यात येणार आहेत. म्हणजे काय? तर हे उमेदवार किंवा या जागा आता कॅटेगरीमध्ये कन्व्हर्ट होतील. आता इथं खरा येतो ट्विस्ट. पण त्यापूर्वी अजून एक नोटीस आपण बघून घेऊया. अजून एक नोटीस आहे, जी नंतर आरक्षणाच्या ज्या नंतर जी नोटीस आहे, काल संध्याकाळी ही नोटीस आली. तर यांचं म्हणणं काय, की मुलाखतीशिवाय या निवड प्रकाराच्या जाहिरातीतील आरक्षण विचारत समांतर आरक्षणातील काही पदे योग्य अर्हताधारक व समांतर आरक्षणातील उमेदवार
उपलब्ध न झाल्याने रिक्त राहिली आहेत. जसं आपण आता बघितलं. सदर पदे त्या त्या सामाजिक आरक्षणातून गुणवत्तेनुसार भरण्यासाठी कन्व्हर्टेड राऊंड घेण्यात येत आहे. त्यानंतर मुलाखतीसह निवड प्रकारातील यादी प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे काय, आता पहिली यादी जी लागली ती विना मुलाखत डायरेक्ट यादी लागली. पुढची यादी जी लागणार आहे ही कन्व्हर्टेड राऊंडची लागणार आहे आणि त्यानंतर तिसरी यादी लागेल मुलाखतीसह, जिथं प्रायव्हेट किंवा खासगी आस्थापनांच्या ची यादी असणार आहे. मग पहिला मुद्दा येतो की आता हे कन्व्हर्टेड राऊंड काय भानगडे. आता एकदा समजून घेऊया की कन्व्हर्टेड राऊंड काय भानगडे किंवा कन्व्हर्टेड राऊंड कसा चालतो. आता बघा, जसं आत्ता आपल्याला सांगितलं की जे माजी सैनिक आहेत, माजी सैनिक आता हे माजी सैनिक कोणकोणत्या कॅटेगरीतले, सपोज माजी सैनिक ओबीसी प्रवर्गातील असू शकतात, माजी सैनिक एससी कॅटेगरीतून असू शकतात, एसटी कॅटेगरीतून असू शकतात, एनटीडी मधून असू शकतात, बरोबर, एनटीबी, एनटीसी, एससीबीसीतून असू शकतात. तर हे जे कॅटेगरी, आता सपोज इथं 10 जागा आहेत, इथं 12 आहेत, इथं 8 आहे, फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून घेतोय बरं का, रॅन्डम मोगम आकडे घेतोय तुम्हाला समजण्यासाठी. इथं 7 आहे, इथं 2 आहे, उदाहरणार्थ. आता हे उमेदवार अवेलेबल झालेले नाहीयेत, म्हणजे हे जे आरक्षण आहे या आरक्षणाचे म्हणजे माजी सैनिक उमेदवार अवेलेबल नाहीयेत. मग आता ह्या ज्या 10 जागा आहेत या कुठे जातील, या जातील ओबीसी प्रवर्गातील खुल्या उमेदवारांसाठी. मग आता माजी सैनिक जे आहे ते अवेलेबल नाहीये, याचा अर्थ असा होतो की आता माजी सैनिकच्या जागा उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे आता या जागा ओबीसी प्रवर्गाला जातील. या 10 जागा ओबीसी प्रवर्गालाच राहतील, पण पण त्या जागा आता त्या जागेवर आता माजी सैनिक भरणं कंपल्सरी नाहीये. मग तिथं महिला येऊ शकतात, पुरुष येऊ शकतात, कुणी पण येऊ शकतं. मग आता ओपन साठी जागा झाली, ओपन कॅटेगरीसाठी नाही, ओबीसी कॅटेगरीमध्ये ओपन जागा. म्हणजे पहिले काय होतं अजून एक उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला. समजा ओबीसी महिला असं समांतर आरक्षण आहे, यांच्या उदाहरणार्थ 20 जागा होत्या. किती जागा होत्या? 20. पण यातल्या 15 जागा भरल्या गेल्या. किती जागा भरल्या गेल्या? 15 जागा भरल्या गेल्या. म्हणजे 15च ओबीसी महिला उमेदवार उरल्या, भेटल्या. उदाहरण म्हणून घेतोय बरोबर. आता या 15 महिला भेटल्या, मग रिक्त जागा किती राहिल्या? 5. रिक्त जागा किती राहिल्या? 5. आता या ज्या 5 रिक्त जागा आहेत या जातील कन्व्हर्टेड राऊंडमध्ये. मग कन्व्हर्टेड राऊंडमध्ये जेव्हा जागा जातील तर या 5 जागा कुणाला जातील? ओबीसी प्रवर्गातील पुरुषांसाठी. कारण आता महिलाच अवेलेबल नाहीये, तर पुरुषांशिवाय या जागा भरल्याच जाणार नाही. मग आता या जागा पुरुषांच्या माध्यमातून भरण्यात येईल किंवा पुरुष उमेदवार या जागेवर घेतले जातील. समजून घ्या. तर याला म्हणतात ऍक्च्युली कन्व्हर्टेड राऊंड. कन्व्हर्टेड राऊंड म्हणजे याचा अर्थ असा नाही होत की ओबीसी महिला नाही भेटल्या, आता जनरल महिला घ्या, जनरल कॅटेगरीच्या किंवा ओपन कॅटेगरीच्या महिला घ्या, असं होत नाही. हा, असं होऊ शकतं कधी, जर ओबीसीचे पुरुष पण नाही भेटले तर. समजा तुम्ही, काही लोक काय म्हणतील, ठीक आहे सर काही हरकत नाही, आता तुम्ही जसं म्हणता तसं ओके, की जे माजी सैनिक हे नाही भेटले, माजी सैनिक नाही भेटले. आता समजा माजी सैनिक एससीबीसीच्या माजी सैनिकाच्या फॉर एक्झाम्पल 100 जागा होत्या, हे नाही भेटले. मग आता या जागा कुणाला जातील? एससीबीसीच्या ओपन साठी जातील. म्हणजे मग या एससीबीसीची कॅटेगरी मधले पुरुष किंवा महिला कुणालाही भेटतील जागा, या कुणालाही भेटतील. आता माजी सैनिक नाहीये, पण या ओपनच्या एससीबीसी जागाच्या माध्यमातून किंवा एससीबीसीचे उमेदवार भेटले नाही, म्हणजे पुरुष आणि महिला पण उद्या नाही भेटल्या, तर या जागा ओपन पुरुष किंवा महिलांना जाऊ शकतात. पण यासाठी खूप किचकट प्रोसेस आहे, ही एवढी सोपी गोष्ट नाहीये. यासाठी राज्य शासनाचे त्या विभागाच्या परवानगी सुद्धा घ्याव्या लागतात. असं 2022 मध्ये घडलेलं आहे. 2022 मध्ये असं झालंय, पण यावर्षी ते होईल. कारण त्यावेळेस काय झालं, भूकंपग्रस्त जागा ज्या होत्या त्या भरल्या नाही गेल्या, मग त्या कन्वर्ट झाल्या होत्या प्रकल्पग्रस्तामध्ये. 2022 मध्ये भूकंपग्रस्त जागा ज्या होत्या ते उमेदवारच भेटले नाही भूकंपग्रस्त, तर मग त्या जागा प्रकल्पग्रस्तात कन्वर्ट झाल्या होत्या. पण त्यासाठी खूप लिगल प्रोसेस आहे. सध्या तरी असं होणं प्रॅक्टिकली अवघड आहे, पण सध्या असं 100% होणार आहे की माजी सैनिकाची जागा
ओपन कॅटेगरीतल्या उमेदवारांना, ओपन कॅटेगरीतल्या नाही, त्या कॅटेगरीतल्या ओपन उमेदवारांना भेटणार आहे, म्हणजे पुरुष किंवा महिलांना भेटणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, ही स्टेटमेंट पुन्हा तुम्ही एकदा वाटलेच बघा, की माझी सामाजिक आरक्षणातून गुणवत्तेनुसार भरण्यासाठी त्या सामाजिक आरक्षणातील गुणवत्तेनुसार, म्हणजे ओबीसी महिला नसतील तर ओबीसी पुरुष घेण्यात येईल, एससीबीसी माजी सैनिक नसतील तर एससीबीसी पुरुष महिला घेण्यात येईल, एससीबीसी अंशकालीन उमेदवार नाही भेटले तर ओबीसी अंशकालीन नाही भेटले, आता ओबीसी महिला पुरुष घेण्यात येईल, असं असतं. समजा ईडब्ल्यूएस माजी सैनिक नाही भेटले तर ईडब्ल्यूएस पुरुष किंवा महिला घेण्यात येईल, म्हणजे त्या प्रवर्गालाच त्या राहतील. भविष्यामध्ये या जागा जर नाही भरल्या तर त्या ओपनला येऊ शकतात, पण ती सध्या शक्यता मला वाटत नाही, तसं काही होईल असं वाटत नाही. असो, तर याला म्हणतात कन्व्हर्टेड राऊंड. मग ही प्रक्रिया कशी असते, तर जसं मी सांगितलं की डायरेक्ट आता तुम्ही जे प्राधान्यक्रम दिले, तर ते प्राधान्यक्रमाच्या आधारावरच तुमची निवड जी आहे किंवा तुमचं जे ऑलरेडी असणारा प्राधान्यक्रम आहे तोच विचारात घेतला जाईल आणि तुमचं सिलेक्शन होईल. म्हणजे आता उदाहरणार्थ एक एक एक्झाम्पल म्हणून समजून घेऊया की आता फायनल सिलेक्शन कुणाचं होईल. उदाहरणार्थ समजा मी असं म्हणलं ईडब्ल्यूएस पुरुष, चा कट ऑफ लागला 135 चा, समजा बरं का, समजा उदाहरण. परत तुम्ही युट्यूबवर कमेंट टाकता की सर तुम्ही अभ्यास करत नाही, म्हणजे माहिती घेत नाही. बघा मी ते उदाहरण देत असतो तुम्हाला समजण्यासाठी. ईडब्ल्यूएस पुरुषचा कट ऑफ लागला 1 ते 5 चा, 135 चा. 1 ते 5 बद्दल बोलूया आपण, 135 उदाहरण म्हणतोय, उदाहरण कमी लागलाय पण उदाहरण म्हणून सांगतोय, बरोबर. आता 135 चा कट ऑफ लागला, आता 134 असतील, 133 असतील, या उमेदवारांचं सिलेक्शन नाही झालं. आता माजी सैनिकाच्या ईडब्ल्यूएसच्या काही जागा होत्या, ईडब्ल्यूएस माजी सैनिकाच्या काही जागा होत्या, त्या जागा आता रिक्त राहिल्या. आता त्या जागांवर यांची वर्णी लागणार आहे, म्हणजे 133, 134, 132 जेवढ्या जागा असतील तिथपर्यंत हा कट ऑफ खाली येईल आणि या उमेदवारांचं त्या ठिकाणी सिलेक्शन होईल. तर अशा पद्धतीने हा कन्व्हर्टेड राऊंड जो आहे तो होत असतो. अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया आहे. मग आता जेव्हा तुमच्या हातात काही आहे का, नाही आता आपल्या हातात काहीच नाही, आपण जे प्राधान्यक्रम दिले त्यानुसारच आपलं सिलेक्शन होणार आहे. आता याच्यानंतर उद्या भविष्यात पुन्हा तुम्ही म्हणलात की सर आता ठीक आहे, ओबीसी पुरुषाची जागा, ज्या ओबीसी पुरुषाची कट ऑफ एवढा होता, माजी सैनिक नाही भेटले, मग ओबीसी पुरुष किंवा महिला घेतल्या, बरोबर. पण या पण नाही भेटल्या तर काय होईल, या पण नाही भेटल्या तर त्या जागा ओपन मध्ये जाऊ शकतात, पण त्यासाठी लीगल प्रोसेस आहे, त्या जागा इमिडिएटली भरल्या नाही जाणार. हा, याच्या माध्यमातून त्या इमिडिएटली भरल्या जाईल, त्या प्रवर्गातून त्या गुणवत्तेनुसार इमिडिएटली भरल्या जाईल. गुणवत्तेनुसार म्हणजे जसं मी सांगितलं डिसेंडिंग ऑर्डरने. पण जर हे पण उमेदवार अवेलेबल नाही झाले तर मग या जागा जातील परत राज्य शासनाकडे किंवा पुढच्या राऊंड मध्ये त्या जागा ऍड होतील. आता यावेळेस त्या भरल्या जाणार नाही. बर, पुढचा मुद्दा येतो की पुन्हा प्राधान्यक्रम द्यावे लागतील का, तर बघा माझं उत्तर सध्या पुरतं तरी नाहीच आहे, म्हणजे 99% नाहीच आहे. 1% आता शेवटी शासन आहे, शासन काय निर्णय घेत ते नाही सांगू शकत, पण 99.99% उत्तर नाहीच आहे की आता प्राधान्यक्रम येणार नाही. जे प्राधान्यक्रम ऑलरेडी दिले गेलेत तेच विचारात घेतले जातील आणि त्याच्या आधारावर तुमची निवड जी आहे ती होणार आहे, तर अशा पद्धतीने एक ओव्हरऑल हा एक कन्व्हर्टेड राऊंड. या कन्व्हर्टेड राऊंडच्या माध्यमातून जे उरलेले 6,000 6,500 जागा उरलेल्या आहेत, या उमेदवारांना 100% अपॉर्च्युनिटी भेटणार आहे. त्यामुळे अजून कट ऑफ जो आहे तो 100% खाली येऊ शकतो. त्याबद्दल निर्धार राहा आणि ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं नसेल नाराज होऊ नका, अजून तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी आहे. तुमचं दार जी ही संधी स्वतःहून ठोठावणार आहे. शांत राहा, टेन्शन घेऊ नका. बाकी आम्ही तुमच्या सोबत आहोतच. सोबत चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि व्हिडिओ कसा वाटला, खरंच माहिती योग्य होती का, मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.